हॅलो ओके गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती भारी सुरू आहे माय डियर संदीप मोरे सामने खड़ा है लामोरे अरे एवढं जर असेल ना रात कडे टेन्शन लेणे का नाही कमराच्या खालचं काय बोलणार नाही कमराच्या वरचं काय बोलणार आया वेळी समोर आहे त्यांची जी काय मान राहत सर्व राखून मलाही आई आहे मला बहिणी आहे मला मुलगी आहे याचा मान ठेवून या ठिकाणी कार्यक्रम करणार पण कार्यक्रम कसा खूप नोंदवत वरच्या माया आज म्हणून तुमची कडे पडून आहे फक्त बघित राहायचं अरे ह्याला मी हावरा एक नंबरचा आणि हे नेमका भेटला सुरुवात करूया थोडा इफेक्ट द्या हॅलो हॅलो चेक हॅलो 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 स्वागतम स्वागतम एको जास्त आहे स्वागतम स्वागतम सुस्वागतम शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या उत्तर हिंदुस्थान मध्ये आपल्या आजपासच्या सरकारने वास करता धनगर सम्राट मल्हार शाहीचा राजा थोरला मल्हार प्रगट या हिंदुस्थानामध्ये सर्वात आधी वैचारिक क्रांती केली आणि स्वातंत्र्याचा राजा यशवंतराव होळकर या विश्वामध्ये पुण्यश्लोकी पदवी केवळ एका स्त्रीला मिळाली ती माझी धर्मयोगिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर हा शिवरायांचा महाराष्ट्र आणि शिवरायांचा विचार त्याने पुढे दिला ते शाहू फुले आणि आंबेडकर यांना नतमस्तक होत गोलगावी बाबूरंगे युवशंकर नारायण गुरव यांचे मागा राजाराम यांचे बबन भिकाजी अमर विशाल गणेश भिकाजी गंगाराम रावणकर यांचा शिष्य सूर्यप्रकाश विकास नामोरे सावलाय देवी सात मंडळ देवली धनगरवाडा शाखा आणि रवळनाथ सात मंडळ जोडे माझे ढोके वाटो सिद्धार्थ बाळगोडे सिद्धेश बाळगोडे ही गोडला आहे आमचे चिन्मय गुरव बेंचल आहे आमचे सुरत मालपेकर डॉक्टर प्रल्हाद विशाल कपळे आणि हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवून मला आलेला पर्याय तुम्हाला सर्वांना मनाचा पुन्हांगावर कार्यक्रमाला सुरुवात करतो या या ठिकाणी अनेक मंडळी माझ्या या दशक वर्षीमध्ये या विभागामध्ये हा माझा पहिलाच कार्यक्रम आणि बुवा सांगून गेले विचार कार्यक्रम केलं लांबोरेबाई अक्का चालले याद रखा के जाएगा मिस्टर मोरे सामने खड़ा लांबोरे लाइट ऑफ हे लाल ना लाल वर शिरगुळी असते उद्या भिष्क्या परवाच्या दिवशी कुकू हे कुकू वाकू नको काकू मक्कू गंमत बघा तर या ठिकाणी शक्तीतुला जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजचे आमचे विठ्ठल रुक्माई
सन्माननीय माननीय आदरणीय महेंद्रजी आंगरे आणि सर्व त्यांना भाऊ म्हणतात आणि भाऊ रायांच्या या प्रांगणामध्ये हा गणेशोत्सवाचा कार्यक्रम दशक ऋषीमधून आलेली मंडळी तुम्हाला महेंद्र भाऊनी माझ्या तुऱ्याचा साज महेशाचा शंकराचा आणि तुमचं नाव देखील महेंद्र तुम्हाला मनाचा मुजरा करून या ठिकाणी व्यवस्थापक अचानक क्रीडा मंडळ निवडली आणि सगळे भाऊ समर्थक सर्वांना मनाचा मुजरा या ठिकाणी अनेक मंडळी आलेली आहेत आमच्या आदरणीय आमच्या घराण्याची शान शाहीर महेंद्र शिददादा आलेले आहेत शाहीर प्रभाकर धोपट सर आलेले आहेत आमच्या आदरणीय आहेत आमचे प्रतिस्पर्धी शाहीर आहेत मला भेटलेले आहेत कुठल्या कोपऱ्यात बघू आता कुठे आहेत तर त्यानंतर चंद्रकांत धोपट मौली आहेत शाहीर अनिल गराटे उंच पहाडी आवाजचे शाहीर आहेत अनिल गराटे मौली आहेत त्यांचे बंधू नमन निर्माते आहेत कलाकार आहेत स्टोरी रायटर आहेत संगीतकार आहेत असे आदरणीय अविनाश गराटे मौली शाहीर सुनील लोगडे आमचा सगळा साथ तुमचा फॅन आहे तुमच्या गाण्याचा फॅन आहे अंत नको पाहू या गाण्याचे फेम आदरणीय सर्वांनी तुझ्याचा लाडका शाहीर सुनील लोगडे मावळे मयूर पाटील मावळे आहेत जैन उल्हाळ्यांचे मित्र आहेत नरेंद्र मोरे भाऊ आहेत आमच्यासोबत त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत तुम्हाला मनाचा मुजरा किशोर वेजरे भाऊ आमचे तुरेवाले आहेत आमच्या घराण्याचे आहेत आज या ठिकाणी आलेले आहेत आणि आमच्या साधत बसत आमचा मनाचा मुजरा निवेदी गावची मालकी आणि आई भावकाई देवी धनी रवळणा आई चंदेकाई आई सोमजाई आणि वरपाट वाडीचे धनी चव्हाटा यांना नमस्कार करून या ठिकाणी काही मंडळी आहेत भिकाजी आखाडे मावले आहेत कोचरीचे अक्षय काळे आहेत कोचरीचे सुरेश सुरू आखाडे आहेत आणि मंडळी आहेत कुशवी गावचे सर्वांना नमस्कार अजय कळंबटे आहेत ओरी गावचे त्याच्यानंतर कोचरी गावची मायबोली सगळे आलेले आहे सर्वांना मनाचा मुजरा जे माझे सगळी मंडळी आहे संतोष लांबोरे संजय कोल्हापते विराज झोरे माझा आहे दिनेश कोल्हापते अमित झोरे सुरेश झोरे आणि माझा वाहन चालक गजानन झोरे आणि माझा वस्ताद गणपत लांबोरे सर्वांना मनाचा मुजरा करून कार्यक्रम करतो आता राहिलं लाल कोटीचं शब्दांचा म्हणतात जादूगार मी नाही कोणाला बोललो मी जादूगार बोला किंवा काय बोला पण भुवांचं डोलं उघडं नाही ना जरा भुवांचं डोलं उघडं नाही तुला ताज्या लाईटी आले की जरा मारा डोलं उघडं होऊन दे जरा भुवानं आज एका बाजू नाही फक्त बघित राहायला तुम्हाला शाहीर मनाचा मुजरा आदरणीय सर्वांनी माझे अनेक कार्यक्रम अनेक झालेले आहेत गोड गळ्याचा शाहीर स्वतःच्या हिंदीवर उभा राहिला माणूस आहे स्वतःची लेखणी आवाज देखणार आणि असा आमचा शक्तीचा कलगीचा शाहीर संदीप मोरेबा मानाचा मुजरा बाकी या गमती होत जातील पण मान तुझे मान हा तुम्हाला मान देतो आहे या निवेंडी गावची गाव फांड जी
या गावाची माझी आहे. एकाचे 21 केले, पाचाचे 25 केले. मुळा रंभापासून ह्या गावात पाखरून असेल तेव्हा कोणीतरी महापुरुष आला. त्याने इथे पाषाण पोचलं, इथं चीन पाखरून नव्हतं आणि उजवा कौल घेऊन जिथं एकाचे 21 केले, पाचाचे 25 केले, वीत आखून या गावाची सीमा राखून घेतली आणि आज बरकत आली. आज महेंद्र आंग्रे सारखा या गावाचा एक वाडेकरी आहे. 12 वाड्यांचा गाव सुचला. ती गावची पांढर, गावची मालकी तिच्या चरणाशी सादर करतोय स्तवन. काय म्हणतोय? लय आलो दुरून, हो लय आलो दुरून माझ्या लांजावरून, याले थेडवरून, अरे लय आलोय दुरून माझ्या लांजावरून.
पारितोषिक आहे उमेश कोळे माऊली यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांचं म्हणणं आहे की पौध बांधायचा हा घ्या. धन्यवाद. त्याच्यानंतर शाहीर महेंद्र शिदप आमचे तोरेवाले आणि शाहीर किशोर वेजरे बुवा यांच्या प्रत्येकीकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे महेंद्र बुवा शिदप आणि 200 रुपये आणि किशोर वेजरे 200 रुपये. निधी प्रथमेश आंबेकर माऊली गार्गी तेजस पट्या निधी प्रथमेश आंबेकर यांच्याकडून निधी आंबेकर यांच्याकडून 150 रुपये आणि गार्गी पट्या यांच्याकडून 51 बौद्ध बांधण्यासाठी यावं 2 गाडी घ्यायचे. धन्यवाद. तोरेवाले शाहीर किशोर वेजरे बुवा आणि शक्तीवाले शाहीर विनेश मांजवकर खंडाळा तिठा इथे मंगळवार 2 तारखेला बारी आहे. या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. महेश शिंदे माऊली पाली लांजेचं गाणे घ्या 101 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. तर आपण 2 आधी फरमाईश घेऊया. नवगणाचं गोंदायचं सुखान नांदायचं देवाच्या हुकमान नव्यानं सांगायचं. भेट दिली ही गावदेवान भेट दिली ही गावदेवान तुला पौध बांधायचं पौध बांधायचं जिकडे तिकडे चर्चा म्हणे निसर्ग तिथला हिरवा जिकडे तिकडे चर्चा निसर्ग तिथला हिरवा स्वर्गावा तिथं तू जाणार कधी स्वर्गावा तिथं तू जाणार कधी हो जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी जावं कोकणामध्ये गणपती इतकं वर्ष वाऱ्या करता यांची पण गाडी फेमस आहे ना पण यांची गाडी पप्पी गाडी यांची लय मजा आहे नाही फेमस या माणसाने इतकी गाडी घेऊन ठेवली परमेश्वर कृपेने माझ्या आता तरी प्रसिद्ध झाली पण या माणसाची याच्या आधी प्रसिद्ध गाडी आहे आणि त्याचा मान ठेवत नाही पण आज कल्पाटला शाप कल्पाटलो बरं दादागिरी करतात दादागिरी करतात पण धाकधूक हो दुसऱ्या बाजूला जिथं राहायचं आहे ना लांबर भाऊ परत येणार भीती पण नाही पाहिजे असं सगळं पण ह्यांचं मरण काय होतं तेव्हा समोर ह्यांचं मरण काय होतं लांबर भाऊ कमराच्या खालचं काय बोलत नाही आगाव बोलत नाही बाहेर बोलत नाही तरी ते काय बाहेर रंगवतो असा यांना सगळ्यांना टेन्शन या
आणि यांची होते मरणदारी पण संदीप बुवा खोट बोलायचं नाही आणि नामजवाची कॉपी करायची आणि खोट बोलला तर देव बाबा कान कमी आणि जर टायमावर कान नाही भेटला तर काय कमी नाही वाट कमी विचार लागली आहे सुनील लोगडे माऊली याचकडून 500 रुपयाचे आशीर्वाद दिले आहेत. धन्यवाद शाहीर सुनील लोगडे. बरं म्हणणं लोकांचं आहे की थोडा इको वाढला होता व्हायचा इको वाढलाय तेवढा कमी करा. धन्यवाद सुनील लोगडे माऊली. आता येऊया गोवांचा गण होता लाल दुपट्टा उड़ गया रे तेरे हवा के झोंके से मुझको पिया ने देख लिया हाय रे धोखे से चाली म्हणजे एकदम अरे काय असं काय करू नका तुमची चाल घ्या आणि तुमचा विषय घ्या. आदि मुळाचा नमिला गणमी श्री मुळारंभाचा आदि मुळाचा नमिला गणमी श्री मुळारंभाचा आजही पहिला मान गणाला श्री आरंभाचा साज हा तुऱ्याचा सजलाय आज त्यातही नाचती हो गणरात साज हा तुऱ्याचा सजलाय आज त्यातही नाचती हो. गोवांची ताल दिली मी पूर्व परीक्षा पास झालो. आता गोवा तुमचा पेपर तुम्ही शाप नापास व्हायचं नाही काटावर तरी पास व्हा. आमच्या जमान्यात एक शब्द होता PR पास व्हा PR पास हे तुमच्याकडे होता काय रे काय जो मिळेल म्हातारा म्हणजे माझे गवळण नाही त्या चालीवरती गण घातले. बघा हा पवित्र साज आहे. तिथे कोणाला काय बोलायचं नाही. बघा वैयक्तिक आयुष्यात माणसाने काही करावं व्यसन करावं छंद करावा काही करावं हे एकदा सजलं ढोलकी आली म्हणजे शिवाचं डमरू आलं झाण झालं म्हणजे बापाच्या पायातला घुंगरू आलं. आणि हे जे 8 जण आहेत हे 8 पोरं जरी वाटले असेल तर गणपतीचा अवतार आहे ते अष्टगण आहे. कारण शक्तितुरा कलगीतुरा हा बापाचाच खेळ आहे. बापाचं नाचणं म्हणजे शक्तितुरा पण त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे. तुम्ही फार गुणी शाहीर आहे तुम्हाला काय मला वाईट बोलायचं तुम्हाला समजत असेल मला काय म्हणायचं. मी गण इथं गातो त्या गणाचा भाग तुम्ही द्यायचा चालीचा भाग द्यायचा चाल माझीच आहे कुठली ऐकवतो. सोडून घागर पाणवठ्यावर आले मिरून धावणी. आता पण पहिलं आता नळ आलं घरात नाही तर 22 पहिलं कांडा घेऊन
भांड्याच्या नावाखाली टिंबा टिंबा आलाय. प्रेम आहे ना, प्रेम आहे, प्रेम आहे. सोडून घाग पाणवठ्यावर आले वृंदावनी, काय म्हणतील रे काना सख्या माझ्या साऱ्या जणी. तो गण तो विषय गातोय, लक्षात असू दे. झांज ढोलकी बघा, अरे झांज ढोलकी होते बोलकी, झांज ढोलकी होते बोलकी, मग डुलती सारे जण. गण ठेवलं तुझ्या समोर, लाल टोपी शिरगोळी कुकू, या कुकूचं म्हणू. अरे नेमका समोर आला गटा आपल्या, काय रे गौरी हवस येतो माझ्या थोडा गटारी आली. समोर असलं आलं की असं काय तर ऐका, समोर आला आता उद्या गौरी पूजन, त्याच दिवशी या कुकूचा उठवणार आहे. मला म्हणतात बुवाची पांढरी टोपी, माझी लाल टोपी. मग आणि म्हणतात बुवा म्हणतील मी टोपी घालायला शिकवली. अरे छातीला बोट लावून सांगतो मी शेणा शिकवली टोपी. माझ्या 5 वर्षापासूनच्या वाऱ्या बघा, तेव्हा डॉक्टर कॅस होत, आता गेलं हळूहळू. आता बघा दुसऱ्या बदला काढून दाखवते, पण गेलेलं आहे. 80% जीएसटी गेलेले आहे. एवढी काय 80% जीएसटी गेले. मोरे सामने खडा लांबो रे, आज लय मजा आहे. आणि बघा तरी गप्पत, मी काय वाईट बोललो, फट्टा वालाय झालाय. झांज ढोलकी होते बोलकी, डुलती सारे जण, साज संगीत बाज रंगीत आलं म्हणून मान. माझा तुऱ्याचा सजलाय साज, त्यात नाचती हे अष्टगण. अरे माझा तुऱ्याचा सजलाय साज, त्यात नाचती अष्टगण. बोलकी सारे जण, साज संगीत बाज
नाचती अष्टगण. आवडला असेल तर काय वाजवायचं. तर मंडळी शक्ती तुरा ह्या गमती जमती असल्याच पाहिजे. माझे मित्र सागर आखाडे मावळे या सोडव 300 रुपये पारितोषिकाने धन्यवाद. तर या गमती जमती असल्या पाहिजे, त्याच्या मर्यादा असल्या पाहिजेत. मात्र मूळ आपला जो कलगी तुरा आहे त्याचा भाग दिला पाहिजे. आणि आज मी तो डमरूचं पुढचं रूप ही ढोलकी आणि हा जो गड माझा अष्टगड 8 गणांचा माझा गड तुऱ्याचा मी गायलेला आहे. शास्त्राचा भाग आहे आणि शाहीर अभ्यासक आहेत त्याचं उत्तर देतील. आता गवळ बोलले माझं ना 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 माझं ऐकून घेणारे जवळ नको तुला मोहरे. त्याला लांबोरे म्हणायचं आणि वर काय म्हणतात दुसऱ्या वर्गा बघून घे. अरे पहिल्या वर्गा काय 5वीला लाव. माय डिअर सँडी आय लव्ह यू. माय डिअर सँडी आय लव्ह यू. अरे चढल्यावर तर वा पहिल्या वारीचं तुम्ही एकाच वारीचा पैसे घेतला. 2 वारी तुम्ही घेतले, दोन्ही वाऱ्या करणार. अशा यांची गंमत काय होते, यांचा मारण होता, यांचा शाप मारण होता. याचाच येईल की लांबरे माझा आज ह्या करत का करायचा. आतल्या खोलीपर्यंत असतं सगळं. नाही ना आज तो चपायचा लांबरे आणि दार उघडून भारताना ते नको सुजबिली. आता बघा कसं लाल होऊन येतील. लाल होऊन ते हिरवं होऊन येते. मी 2 वारीचे पैसे घेतले, दुसरी वारी पण ऐकून घेणार जवळ नको तुला मोरे. माझ्या सख्या सावळ्या रे जडली अशी कारे. काम म्हणते सलाम हो रे. भागा भाग चाल पण दे. हे माझ्या मोरीन बाय, हे माझ्या चमचमते बाय, हे माझ्या लाल पदराचे बाय. नटून तटून खेळत आली खेटून, पण तुमच्या बरीला माणसं गेली उठून. सँडी वो आय लव्ह यू. का म्हणते सलाम हो ये माझ्या तू सामोरे. पहिल्या वारी गवळणीमध्ये त्यांना लांबोरे माझ्या अण्णावर म्हणायचं. आपण पण काय वाईट बोलायचं. त्यांचं अण्णावर कसं आणलंय बघा. गवळणी त्यांच्या चालीत त्यांच्या का म्हणते सलाम हो रे ये माझ्या तू सामोरे. हे उलगडून प्रेमाचे, हे उलगडून प्रेमाचे असंख्य धागे दोरे. 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 गणाचा भाग त्यांना दिलाय, गवळ्यांचा भाग दिलाय. हा गाव निवेंडी गाव हा शाहिरांचा गाव आहे. इथे अनेक शक्तीवाले शाहीर आहेत, कलगीवाले शाहीर आहेत, तुरेवाले शाहीर आहेत, आमच्या घराण्यातील शाहीर आहेत. इथलं रसिक जरी माझ्या घरात असलं तरी इथे शास्त्राचा भाग अभ्यास बघणारे रसिक आहेत. मला त्याची जाणीव आहे आणि त्या अत्यारीत राहून मी कार्यक्रम करणार. मला उगाच फुला म्हणायला नको. फुलं एक भेटलेलं आहे. फुलं जो शाप. आता गवळण आणि त्यांच्याकडे 3 बायका, 16,108 बायका. त्याच्यातल्या संख्या 3च. बाकी सगळे मंत्र होते 16,100 आणि 5 होती पंचमाम होतं आणि 3 होतं मन, चित्त आणि आत्मा. याच्यातल्या आत्मा स्वयं उरल्या त्या 3 बायका होत्या. त्या बायका होत्या त्या बायका गोकुळ सोडल्यानंतरच्या होत्या. आणि गोकुळात आतमध्ये असताना राधाबाई होती. तिचं लग्न झालं होतं आणि मला म्हणतात 3 नवरं 3 बायका कशा काय तुमच्या. कुठले भेटलं काय माहिती माझ्या नशिबात. आणि बरं माझ्या 5 स्कूल गेला बुवा. उद्या पण येत राजापुरात. याचं काय होईल सांगा उद्या. आज या
माझी अजून 1.5 बारी बाकी आहे, अर्धीच बारी झालेली आहे. माझ्या रेकॉर्ड ऑफ रेकॉर्ड केलाय ध्यान हा पण फुलच्या गुन्ह्यात सँडी जवळ भेटेल तुला मी गुन्ह्यात सुनील लोकडे बाबा बरोबर आहे ना? बरोबर मी नंतर मला काय बोलू नका, मी ह्या बोलत नंतर बोलत याचा नाही तर मला घरात जाऊन तू काहीच बोलत नाहीस, समोरचं बोल ती मध्ये करून जातात. आताच काय तर सांगा, बोलायचं माझ्या ताती आहे. बरोबर मी बोलताव गॉड हा प्रेमाची भाषा कमी नाही, यांची उंगली मी केली होती ती सरळ केलेली आहे. ही टोपी पण मी घालायला लावलेली आहे. नसल दुसऱ्या बारी काढून दाखवा, गॅस गेलं कोणी टोपी घालायला लागले, लवाड कमी नाही. बोलताव गोड तुम्ही ग गोड सांग कुठं लपवला घाबाड, पक्या आहात तुम्ही ग लबाड. हे मोरील बाय हे माझे चमचमते बाय, पक्या आहात तुम्ही ग लबाड, सांग फोडू का तुमचं थोबाड.
ठिकाणी स्तवन गट आणि गवन झाले आहे आणि वेळ आलेली आहे. कोण बसा, वेळ आलेली आहे शाहिरांच्या विषयाकडे वाढण्याची. तर साईरा 11 चे मालक संघ मालक आदरणीय संदेश बलकड माऊली परत घेऊन आईचा गण बोले पण माऊली आता आपली गवळण झाले. गवळण हा चालेल ना, घेऊया. तर मंडळी शाहिरांच्या प्रश्नाकडे वळण्याची वेळ आलेली आहे. अनेक वर्ष शाहिरांचा हा आदरणीय प्रश्न आहे. अनंत आखाडे माऊलींकडून 500 रुपयाचा पारितोषिक महाराज जयमला माऊली. धन्यवाद अनंत आखाडे माऊली. तर शाहिरांचा अनेक वर्ष आमच्यावर हा प्रश्न आहे, हा आदरणीय प्रश्न आहे. या प्रश्नाचा पाठपुरावा इथे मला सांगायला मागाशी राहिलं की हा गाव माझ्यासाठी ते पाऊस आला आजकाल माझ्याच बारीत तेवढा होता. काय कुणाचं असल, कोणी काय आणला असल, पायाखाली चेपून घेव आहे म्हणजे. आणि पाऊस काय तर जाऊ दे बोवांच्या लाजेच्या गाडीच्या. तर हे गाव माझ्यासाठी महत्वाचं का आहे, आणखी महत्वाचं का, महत्वाचे सगळेच असतात. माझे आदरणीय असतात प्रभाकरजी धनावडे यांच्या आजोळ आहे मामाचं गाव निवेंडी आहे आणि अशा पवित्र गावामध्ये आज आहे. आणि त्यांना चरण स्पर्श करून मी शाहिरांच्या प्रश्नाला आज हात घालतो आहे. शाहीर खऱ्याची बाब ह्या भावकाईच्या तेजात आमच्या जापात आज आम्ही तुमच्या भागाला हात घालतोय. जर खरं असेल तर खरं तर होय म्हण, नाही तुमच्याकडे ठेवा. उद्या तुम्ही राजापुरात हाय 5 नराचा तोरण तुमच्या गळ्यात बांधली. मंदोदरी आणि विभीषण यांना एका पुत्ररत्नाचा लाभ झाला. त्या पुत्ररत्नाचे नाव काय? शाहीर संदीप मोरे. प्रश्नाला पुन्हा हात घालतोय, लक्षात असावं. त्या पुत्राचं नाव अंजनीश. त्या पुत्राचं नाव अंजनीश. अनरसातला ज आताच य ज आणि नी नला वेलांटी नी आणि श्याम उरातला श. अंजनीश हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि मान्य करून घ्यावा. नुसतं लाल डब्या घालून स्वतःची लाल नका करू. मला एक जोक आठवला, जोक सांगू. मला हे असं मध्येच काहीतरी आठवलं, पण मंडळानं अजून माझ्यावर बंद नाही घातले की जोक बंद कर किंवा काय. आलं नोटीस तर म्हणून नाही सांगणार. तर तुम्हाला माहिती असेल वाघाचं माहिती आहे सगळ्या मी आता सांगणार तुम्हाला माहिती असेल पण बघा तरी गमत. एकदा होता नमान अभिनंदन आहेत नमानवालेच आहे. आणि नमानात रामायण दाखवायचं. सीतामाईला पळून नेली रावणात, अशोक मनात ठेवली आणि मारुतराया शोध घ्यायला जातो समुद्रावर. हा मांडव केलेला असा हा आणि मारुतरायाचा उडताना दाखवायचा ना. तर माग इथं माग हुक लावली जाते आणि हुकात दोरी सोडली गेली आणि बाजूस मांडवाच्या बाजून दोरी धरून कासरा आणि मारुतरायाची वरने एंट्री झाली. हा अशी हा वाजव रे मारुतराया आला. सीतामाई आपली कशी पत्र बित्र घेऊन खाली बसली ना. बोलायचं नाही ना कोणाबरोबर. अशोक मनात रावणानं सांगितलं बोलायचं नाही. आणि मारुतराया आला एवढे वर उंचीवर आणि दोरीची जो गाठ सुटली. गाठ सुटली मारुतरायाने लावले ना पुढं नेमकं गेलं मला सगळं गेलं. मग धाडकन सीताबाईच्या समोरच पडलं मारुतराया. पदर आपल्या वर केला ना तिथंच होता आणि डायलॉग ना कशा आहेत माझी सीता असं सीताबाईने विचारायचं ना. आवाज आल्यावर बोलली. आता बोलले तिथं पडलं बोललो
कसे आहेत कोणी श्रीराम? मारुतराव तुझा श्रीराम सांगतो ग, पण दोरी कोणी सोडला ते हे सगळं आपलं, हे सगळं कला आपलं दैवतांचा सन्मान ठेवून या सगळ्या गोष्टी. बरे बा ह्याच्यात माझं काय चुकलं? तुमचं जो टोपी पण लाल, डोलं पण लाल, सगळ्यात लाल. माझा प्रश्न तर या आला सांगतो तर ह्या बळीराजाला, या शेतकरी राजाला असं वरदान दिलं गेलं की जर तू कमरेला आकडी कोयती बांधलीस आणि तू शेतावर गेलास तर जे अरिष्ट आहे, संकट आहे, व्याप आहे, ताप आहे, तुझ्या इस्टेटकडे, तुझ्या संपत्तीकडे आणि तुझ्या आरोग्यावर कुठलीही हानी पोचणार नाही. म्हणून शेतकरी राजा शेतावर जाताना आकडी कोयती बांधून जातो. हे वरदान त्याला कोणी दिलं एवढं तुम्ही सांगायचं. आमच्या प्रश्नाचं उत्तर भूमाता रहस्य कथा या ग्रंथात तुम्हाला मिळेल. गाईड पण सांगितलं आणि प्रश्न पण सांगितलं. आता पास व्हायचं, नापास झालं तर दुसरे बारीक मी सांगतो तुम्हाला काय. राजा सर्जाला जोडून तो निघाला शेतावर, राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. आकडी कोयती बांधून, आकडी कोयती बांधून दादा निघाला जोतावर. 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 राजा सर्जाला घेऊन, राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. आकडी कोयती बांधून दादा निघाला जोतावर. आकडी कोयती बांधून दादा निघाला जोतावर. दोन फरमाईश आहेत तेवढ्या घेतो. एक लांजाची फरमाईश आहे आणि बाळामामाची आहे. नाम घ्या रे, नाम घ्या रे, नाम घ्या रे. सागर आखाडे बंधू यांची फरमाईश आहे. नाम घ्या रे, नाम घ्या रे. या ठिकाणी बेंगळुरू पंकज मेस्त्री साहेब, माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं 2 नंबरचं बक्षीस. साहेब पंकज मेस्त्री याचकडून 5100 रुपयाचं पारितोषिक आहे. शाखा धनी गवळनाथ नाथ मंडळ पुणे यांच्याकडून शाहीर मनाचा मुद्रा मनस्य आभार. हे जे प्रेम आहे, ही जी आपुलकी आहे, या आपुलकीच्या प्रभावाखाली, या आपुलकीच्या दर्पणाखाली आणि जाणीवेत मी आयुष्यभर आहे. धन्यवाद पावली. नाम घ्या रे, नाम घ्या रे, नाम घ्या रे. त्या
माझ्या बाळू मामाचे माझ्या बाळू मामाचे मुचकुंदीच्या पदरात मुचकुंदीच्या पदरात ह्या सह्याद्री रिंगणात माझा लांजा बसलाय ऐटीत बसलाय दर्याच्या अंगणात माझा लांजा बसलाय ऐटीत बसलाय दर्याच्या अंगणात एका तासामध्ये माझी 4 गाडी जी काही व्हिडिओ फरमाईश होती ती शायरांचे भाग दिलेले आहेत शायरांना प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे गणाचा भाग दिला गणाची चाल दिली गणाचा नंतर गवळीची चाल दिली आणि एवढं सगळं 1 तासात आटोपलंय आणि शाही आता येऊन बिनकामाच्या शांतांना फक्त मिरवायच्या नाही इथं एवढा रसिक आहे 10% जीएसटी फक्त गेली पाहिजे बाकी 90% माझे प्रॉपर्टी माझी राहिली पाहिजे जर याची हुकूम तुम्ही लावली तुम्ही आहे तर मी आहे असं बोलून कुकू दुसऱ्यावरला शुभेच्छा थँक्यू